आपल्या सर्वांना माहिती आहे, आत्ताच उद्धव साहेब आणि राज साहेबांनी जाहीर केलेलं आहे की 26 तारखेला म्हणजे रविवारी तिरंगा मोर्चा होणार आहे. छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यापासून म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज पार्कपासून सिद्धिविनायकापर्यंत. गेले 10 दिवस आम्ही पाहत आहोत 19 जेव्हापासून आमचं इकडचं आंदोलन झाल्यानंतर की अनेक लोकांना वाटत आहे मुंबईत जातपात धर्माच्या पलीकडे जाऊन भाषेच्या पलीकडे जाऊन जे कोणी या देशाच्या तरुणांसाठी आंदोलन करत आहेत त्यांना हेच वाटतंय की जिथे ठाकरे आहेत तिथे आम्ही सेफ आहोत आणि तिथे आम्हाला डिटेन्शनमध्ये घेतलं जाणार नाही, तिथे आम्हाला कोणी अटक करणार नाही. आणि हे आंदोलन आपण पाहताय 20 तारखेला जे चिघळलं त्यानंतर देशभरात एक वेगळी रागाची लाट ही निर्माण झालेली आहे की भाजप जनता पार्टी म्हणजे भारतीय जनता पार्टी की ब्रिटिश जनता पार्टी आहे. कदाचित ब्रिटिशपेक्षा जास्ती अत्याचार हे भाजप करत आहे. अगदी शाळेच्या विद्यार्थ्यांपासून कॉलेजच्या विद्यार्थ्यांपर्यंत तरुण तरुणींवर महिलांवर लाठीचार्ज जसा केला जात आहे. दिल्लीमध्ये इलेक्ट्रिक टेझर्स वापरले जात आहेत. काही काही ठिकाणी ते लाठ्यांमध्ये खिळे अक्षरशः टाकलेले आहेत आणि ते वापरले जातात, पेलेट गन्स वापरले जातात. पण हा देशाचा तरुण देखील असा रस्त्यावर उतरलेला आहे की तो आता मानायला तयार नाही, तो मागे हटायला तयार नाही. कालच आपण पाहिलं असेल, अमित आणि मी दोघेही चेंबूर पोलीस स्टेशनला जाऊन अनेक तरुणांना त्या डिटेन्शनमधून सोडून आलो. परवा आम्ही वरळीत होतो, काल चेंबूर, मग काल कोण बोईवाडा पोलीस स्टेशनला गेलं, कोण वडाळ्यात होतं, कोण कुठे होतं. आणि ही सगळी मुलं मुली ही 16-17 वर्षाची आहेत, त्यांच्या भवितव्यासाठी उतरलेले आहेत, त्यांच्या न्याय हक्कासाठी उतरलेले आहेत. आम्ही एक कॉल दिलेला, एक हाक दिलेली की 24 तारखेला म्हणजे उद्या शुक्रवारी सगळ्यांनी संध्याकाळी इथे सामूहिक राष्ट्रगीतासाठी जमावं, तिरंग्यासाठी जमावं. पण जे काही आम्ही आता फीडबॅक पाहत आहोत, अनेक लोकांना, हजारो लोकांची गर्दी होणार आहे, हजारो तरुण तरुणी उतरणार आहेत. काही असे पण आहेत जे मेसेज करतात की सर आम्ही मुंबई बाहेरून आहे, कोण ठाण्यावरून आहे, कोण मुंबईत कॉर्पोरेट जॉबवर आहे आणि आम्हाला जरा शनिवार रविवार हा बरा पडेल. अर्थात शनिवारी आषाढी आहे आणि रविवारी जो तिरंगा मोर्चा होत आहे त्याच्यात अनेक पक्ष, अनेक सामाजिक संघटना, अनेक नागरिक हे सामील होणार आहेत, मोठ्या संख्येत सामील होणार आहेत. आम्ही फक्त एवढंच सांगायला ही प्रेस कॉन्फरन्स घेत आहोत की जे आम्ही 24 तारखेला करणार आहोत, सामूहिक राष्ट्रगीत असेल, तिरंगा मोर्चा असेल, हा सगळा एकच 26 तारखेला सकाळी 10 वाजता छत्रपती शिवाजी महाराज उद्यान म्हणजे आपलं शिवाजी पार्क, तिथे छत्रपती शिवरायांचा जो पुतळा आहे तिथे सगळ्यांनी एकत्र यावं. आणि सगळ्यांनी एकत्र आल्यानंतर हा मोर्चा हा सिद्धिविनायकाच्या दिशेने जाणार आहे. तिकडच्या चौकामध्ये आपण पाहाल की या मोर्चाचं जे काही देशात मेसेज द्यायचा आहे, देशात जो आवाज द्यायचा आहे, दिल्लीपर्यंत जो आवाज द्यायचा आहे तो तिथून दिला जाईल. ह्याच्यात कुठच्याही पक्षाचे झेंडे नसणार, बॅनर नसणार, स्लोगन नसणार. असणार तर फक्त तिरंगा आणि देशभक्त, भारतप्रेमी सगळे नागरिक, हिंदुस्थान प्रेमी सगळे नागरिक हे उतरून या मोर्चात सामील होणार आहेत. तर मी आपल्या सर्वांच्या माध्यमातून आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून सगळ्यांना विनंती करत आहे की 24 तारखेऐवजी सगळ्यांनी 26 तारखेला सकाळी 10 वाजता शिवाजी पार्कात यावं आणि तिथूनच आपला हा मोर्चा, तिरंगा मोर्चा हा सुरुवात होणार आहे. सर म्हणजे आपण बघतो की रोज दादरमध्ये तरुण जमताय, आजही जमतील, उद्याही जमतील. म्हणजे आपण सांगताय की काय जमलं, पोलिसांनी बघून घ्या मग कोण सांगतं. हा इकडच्या नाही होतं, तिकडच्या गोदी याच्यावर होतं. पण एक महत्वाचं आहे, एक तुम्ही पण खूप चांगला रोल इथे न्यूट्रली केलेला आहे, तुमचं पण मी खरोखर अभिनंदन करतो. आणि दुसरी गोष्ट जसं सांगितलं ना मी, 19 तारखेपासून जो पहिला इथे मोर्चा झाला त्यानंतर काल पण आम्ही इथे ज्या विद्यार्थ्यांना भेटलो त्यांचं हेच म्हणणं आहे की इथे उद्धवसाहेब राजसाहेब दोघंही आहेत, राजसाहेबांच्या घराखालती आहेत, कोणी आम्हाला हात लावणार. आणि काल आम्ही जे करत होतो मुंबईत ते हेच सांगतोय जे आत्ता मगाशी राजसाहेब आणि उद्धवसाहेबांनी सांगितलं की आंदोलन करते हे शांततापूर्व आंदोलन करत आहेत. शासनाने आणि पोलिसांनी हे हिंसक करू नये, कारण तसाच उत्तर किंवा ते चिघळलं तर मग शासनाला भारी पडेल. On the 26th, you said there's going to be a morsha or an andolan carried out by you. Could you please share some details about it and also about the violence being done by the police, not only in Delhi but also in Mumbai? Absolutely. On the 19th of July, we held a protest here to support Sonam Wangchuk and Abhijit Dipke. The protest saw large numbers of common citizens without any political affiliation, without any NGO affiliation, coming together only for the students of this country who were sitting for a fast at Jantar Mantar.
They came out for Sonam Wangchuk, they came out for Abhijit Dipke. And of course, after that, you've seen every single day, thousands of Indians, thousands of young Indians are gathering at Shivaji Park, knowing fully well that because Raj Sahib stays here, because Shiv Sena Bhavan is here, nobody will touch them. These are peaceful protesters. We are appealing to the police, we are appealing to the government that the protesters are peaceful, let them remain peaceful, let your actions as government not be violent. It's for the first time that the government is violent and the protesters are peaceful. Looking at the response that we have been seeing, looking at the demand of the people wanting to protest every single day, wanting to voice their frustrations against the BJP and the BJP regime, we had made an appeal for everyone to come under the Tiranga as one and sing the national anthem in unison on 24th of July, this Friday. Yes, there has been a huge response, a huge outpouring of people wanting to come there, sing the national anthem together. However, looking at the people also wanting to join who are on corporate jobs, people who are outside town, people who are traveling, people who feel that Friday may be difficult for them to come, and also looking at the Tiranga Morcha that Raj Sahib and Uddhav Sahib have just declared. Through the media and through the social media, we want to tell all of those protesters, instead of 24th, come here at Chhatrapati Shivaji Maharaj Park on the 26th at 10 o'clock in the morning so that we can all march together with the Tiranga in our hands towards the Siddhivinayak temple and that chowk. To all those who feel that the police may block us, we are holding Tiranga in our hands. We are holding pride of a nation in our hearts and we are going to sing Jana Gana Mana in unison. Come and try to stop us. Also, question about मुलींना खूप टार्गेट केलेलं पाहिलं काही पोलीस स्टेट काउन्सिलर लगावलेलं पाहिलं म्हणतात नाही, एक महत्वाचं आपण पाहिलं असेल, सातत्याने ह्या देशामध्ये आम्ही बोलतोय की पोलीस प्रोटोकॉल हे येणं गरजेचं आहे. मग ते बॉडी कॅम्स असो किंवा कुठच्याही जगभराच्या आपण कोपऱ्यात बघाल, अगदी जर युनायटेड स्टेट्समध्ये पण बघाल, ट्रम्पच्या विरोधात जी आंदोलनं होतात किंवा मग ते नो किंग्स डेला जी प्रोटेस्ट होतात, मग ते न्यूयॉर्कमध्ये असो, ट्रम्पच्या बिल्डिंगच्या खालती असो, कुठेही असो, कुठेही असा भयानक लाठीचार्ज ज्याच्यात ज्या लाठ्यांमध्ये खिळे आहेत किंवा टिअर गॅस किंवा पेलेट गन्स वापरलं जात नाही. जर देश आपलं लोकतांत्रिक असतं आतापर्यंत तर हे झालं नसतं, पण लोकतंत्राच्या पुढे गेलेलो आहोत आणि डिक्टेटरशिप आली. मी तुम्हाला एकच आठवण करून देईन, हे जे काही अधिकारी जे दिल्ली पोलीसचे असतील किंवा इतर कुठेही जास्ती जोर जबरदस्ती करत आहेत, एक घटनेची तुम्हाला आठवण करून देतो. जर्मनीमध्ये जेव्हा नाझी साम्राज्य पडलं तेव्हा न्यूरमबर्ग ट्रायल झाले होते. जो हुकुमशाह होता तो कधीच गेला, पण त्या न्यूरमबर्ग ट्रायल्समध्ये हे जे अधिकारी होते ज्यांनी अशी जुलमी वागणूक केली होती, सरकार बदलल्यानंतर त्यांची ट्रायल झाली आणि त्यांना फाशीवर चढवलं गेलं होतं. हे न्यूरमबर्ग ट्रायल्स काय होते ह्या जुलमी अधिकाऱ्यांनी वाचून घ्यावं. अमितजी, तुम्ही दिल्लीला गेला होता, जंतर मंतरवरती कशा प्रकारची विद्यार्थ्यांची आग तुम्ही पाहिली? नाही, अतिशय मी त्या दिवशी दिल्लीला गेलो तर आम्ही सोनम वांगचुक सरांना आम्ही पाठिंबा द्यायला गेलो. पण मला वाटतं ज्या प्रकारे त्या दिवशी सोनम वांगचुक सरांना उचलून घेऊन गेले, त्या दिवशी मला वाटतं की अख्खा देश हल्ला, की हे काहीतरी चुकीचं होतं. फास्ट आपण आधी पण उपोषणाला बसलेले लोक आधी पण बघितले आहेत, स्टुडंट्स प्रोटेस्ट करताना आधी पण बघितलंय. पण त्या दिवशी ज्या प्रकारे समोरनं उचलून गेले, ज्या प्रकारे व्हिडिओज बाहेर आले की सिव्हिलमध्ये लोक गेली आणि सांगितलं आम्ही डॉक्टर्स आहोत, आणि जशा प्रकारे तुम्ही प्रोटेस्टरसमोर ते पडदे लावले आणि त्यांना उचलून घेऊन गेले, म्हणजे लिटरली गुंडाळून घेऊन गेले. त्या दिवशी मला वाटतं अख्खा देश पेटला. त्या दिवशी मी अभिजितला भेटलो, मी त्यांना विचारलं सकाळपासून काय परिस्थिती आहे, मी तब्येत विचारली आणि मी निघालो. पण मला वाटतं त्या दिवसानंतर जे चालू झाले, आणि मी आम्ही काल परवा जे बघतोय, मुंबई पोलिसांचे खरंच अभिनंदन मानायला पाहिजे, तुमचे अभिनंदन मानायला पाहिजे की तुम्ही ज्या प्रकारे हाताळताय. पण दिल्लीमध्ये जे क्रूरपणे चालू आहे सगळं, म्हणजे काठ्यांमध्ये तुम्ही खेळ टाकून मारताय, तुम्ही शॉक देताय, म्हणजे खूप भीषण प्रकारचं चालू आहे. आणि जसं आदित्य बोलला, या सगळ्यांना उत्तरं द्यायला लागतील. आज जे आम्ही तुमच्यासमोर आलोय, जे राजसाहेब आणि उद्धव साहेबांनी तुमच्यासमोर एक आंदोलन जाहीर केलंय, हे कुठच्याही पक्षाचं नाहीये, ना ह्या दोन ठाकरे बंधूंचं आहे. मला वाटतं ही जी जनता उतरली आहे त्यांना फक्त सपोर्ट देण्यासाठी आम्ही उतरलो की तुम्ही उतरा, तुम्हाला कोणाचाही हात लागणार नाही. आणि तो सपोर्ट मला वाटतं ह्यांना कुठेतरी गरजेचा होता. कारण ज्या प्रकारे अनऑर्गनाइज सगळं चालू आहे, शाळेच्या ग्रुप्समध्ये, कॉलेजेसच्या ग्रुप्समध्ये ज्या प्रकारे व्हॉट्सअप टाकून कुठे जमायचं ठरवलं जातं आहे, पोलिसांची भीती आहे थोडी की कुठून कसं कुठच्या गल्लीत नाही यायचं. तर आता तुम्हाला कुठच्याही गल्लीत नाही यायची गरज नाही आहे, तुम्हाला थेट शिवाजी पार्कवर तुम्हाला जमायचं आहे, जिकडे दोघंही भाऊ असतील, अनेक पक्ष असतील, पण कुठच्याही पक्षाचा मोर्चा नसणार आहे, तो आपल्या देशाचा असणार आहे. Sir, एक
या सगळ्या प्रकरणामध्ये आता आपण बघितलं की मुंबई पोलिसांनी काही तरुणांना धमकावल्याचा व्हिडिओ आलेला आहे की 50-50 नाही, मला आता कळलं आता जिनी पण टाकलाय तो व्हिडिओ. मला 50 खोक्यांवरनं 50 ग्रॅमवर कधी गेले हे कळलंच नाही. आता हे पण बघायला लागेल हे आमदार पण 50 ग्रॅमसाठी गेले का? ड्रग्ज घेऊन फिरतात. पण त्यांना बडतर्फ करणं गरजेचं आहे, नाहीतर आम्ही त्याच्यावर पण आंदोलन करू, त्या पोलीस स्टेशनवर असेल किंवा कुठे असेल. गेले 10 वर्ष तेच. एक मिनिट हे बघा, मी पोलिसांशी पण बोललोय. आम्ही पोलिसांचं एवढंच म्हणणं आहे, आमच्या घरी पण मुलं बाळ आहेत, फक्त लॉ अँड ऑर्डर बाहेर नको जायला म्हणून आम्ही डिटेन करतोय. डिटेन करून ते संध्याकाळी सोडतात. पण आम्ही जिकडे हे डिटेन केलं तर आंदोलनच नाही उभं राहणार, म्हणून आम्ही तिकडच्या तिकडे त्यांना बाहेर काढतोय. आणि हे प्रोटेस्ट ही झालीच पाहिजे. ही आपली लोकशाही आहे आणि मला वाटतं हा आवाज हा केंद्रापर्यंत पोहोचलाच पाहिजे. आणि मला वाटतं कुठची तरी ह्या सरकारमध्ये एक देशद्रोही वृत्ती किंवा देशद्रोही ताकद, अदृश्य ताकद अशी आहे की जी भारतीय नागरिकांनाच, हिंदुस्थानी नागरिकांनाच स्वतःच्या देशात आंदोलन करण्यापासून, आणि कशासाठी आंदोलन करतात तर चांगल्या शिक्षण व्यवस्थेसाठी, ही अँटी नॅशनल एलिमेंट किंवा अँटी सोशल एलिमेंट सरकारमध्ये कोणतरी बसलेलं आहे. बाहेरून कुठून तरी फंडिंग येते सरकारला, जे सांगते की नाही देशवासियांचा आवाज ऐकू नका, त्यांच्यावरच लाठी चालवा. आणि इकडे चीफ जस्टिस जिकडे बोलतात की आय डोंट वॉन्ट टू वेस्ट माय टाइम अँड डोंट वेस्ट योर्स, म्हणजे काय? इकडे राम मंदिरच्या गोष्टींमध्ये पण मी तुम्हाला तुम्हाला सांगू इच्छितो. आपण बघितलं असेल, यूपी मधला आमदार बोललाय की ज्या लोकांचे पैसे गेले त्या लोकांनी मनापासून दान नाही केलं. हे स्टेटमेंट्स आहेत भाजपच्या लोकांचे. या स्टेटमेंटच्या विरोधात बोलायचं नाही मी. राम मंदिर मधले जे पैसे गेले त्या लोकांनी मनापासून दान नाही केलं म्हणून गेले, चोरी झाले. आपण कुठे नेतोय हे आपला देश? याच्यावरती प्रश्न आहे की रवींद्र चव्हाण ते म्हणतात की या आंदोलनाचे स्पॉन्सर कोण आहे हे लवकरच समोर येईल. मला वाटतं पहिलं म्हणजे त्यांनी चंपतराय आणि अनिल मिश्रांच्या घरी ईडी पाठवून पैसे राम मंदिराच्या डोनेशनसाठी ज्यांनी पैसे दिले ना त्याच्यावर बोलावं. आणि दुसरं मी सांगितलं ना की त्यांच्याच सरकारमध्ये म्हणजे आता एक कळायला लागलेलं आहे की भाजप हा देशद्रोही आहे, भाजप हा युवाद्रोही आहे आणि भाजप हा शिक्षणद्रोही आहे. अनेक भाजपाच्या लोकांचं शिक्षणाशी काडी मात्र संबंध नाही आहे आणि ज्यांचं आहे ते परदेशी शिकतात. मी काल पण हे म्हणालो, आज पण हे म्हणतोय, मनविसे, युवा सेना, NSUI सगळ्या राजकीय पक्षांच्या विद्यार्थी संघटना या आंदोलनात उतरलेल्या आहेत. आम्ही तर सगळे पक्षाचे भेदभाव बाजूला ठेवून हे आंदोलन उतरलेलं आहे. का तर सोनम वांगचुक आणि दिपके जे या विषयासाठी बसलेले, 20 मुलांनी आत्महत्या केल्या, त्याच्यात इथे न्याय मागायला आम्ही बसलेलो आहोत. अनेक लोक असे आहेत ज्यांचे काही राजकीय अफिलिएशन पण नाहीत, ते आंदोलनात उतरलेले आहेत. पण एकच राजकीय संघटना आहे जिचा या आंदोलनाशी किंवा शिक्षणाशी काही संबंध नाही, ABVP. त्यांनी अखिल भारतीय विश्वगुरु परिषद काढावी आणि जगभरात त्या मंत्र्यांचे जिथे जिथे मुलं बाहेर अभ्यास करतात तिथे त्यांनी आंदोलनं करावी. पण देशातल्या ह्या तरुणांशी त्यांचा काडी मात्र संबंध नाही. उलट हेच लोक आहेत जे देशद्रोह आहेत, जे लाठीचार्ज करायला लावतात, जे टिअर गॅस करायला लावतात. आणि आपल्याला अजून एक आठवण करून देतो, जेव्हा शेतकरी सगळे तिथे आले होते दिल्लीवर, त्यांना पण दहशतवादी बोलणारी हीच भाजप होती. ठीक आहे, मला वाटतं अच्छा हिंदी, हा अमित हिंदी करून, कारण आता उद्धव साहेब आणि राजसाहेबांची पूर्ण प्रेस कॉन्फरन्स झाली पण हिंदीमध्ये. पिछले कई दिनों से हम देख रहे हैं मुंबई में काफी सारे आंदोलन हो रहे हैं, हर जगह में आंदोलन हो रहे हैं, महाराष्ट्र भर आंदोलन हो रहे हैं. हमने यही जाहिर किया था कि 24 तारीख को यानी कल शुक्रवार को छत्रपति शिवाजी महाराज पार्क, यहाँ हम सामूहिक जनगण मन गाने वाले थे और सब एक तिरंगा लेके साथ में आने वाले थे. जिस प्रकार का हम रिस्पांस देख रहे हैं, बहुत सारा आउटपोरिंग हो रहा है, बहुत सारे और लोगों को आना है. और अभी उद्धव साहब और राज साहब ने कहा है कि 26 तारीख को हम सुबह 10 बजे छत्रपति शिवाजी महाराज पार्क से सिद्धिविनायक के चौक तक, सिद्धिविनायक के मंदिर तक एक तिरंगा मोर्चा निकालने वाले हैं. मैं यही अपील करूंगा सबसे कि फिर 24 को न आते हुए हम यही तिरंगा मोर्चा 26 को यानी संडे को सभी के साथ, सभी देशभक्ति देश प्रेमियों के साथ आप सब साथ में आए. इस मोर्चे में सारे पार्टीज है, सारे NGOs है, सिविल सोसाइटी है, सिटीजन्स है, लेकिन इसके आगे जाके ना कोई पार्टी का फ्लैग रहेगा, ना कोई पार्टी का स्लोगन रहेगा. दिल में देश प्रेम और हाथ में तिरंगा, यही लेके हम सिद्धिविनायक मंदिर की ओर चलेंगे और न्याय की मांग है. ये सारे के सारे जो अफसर है, जो महिलाओं से छेड़छाड़ कर रहे हैं, जो महिलाओं को लाठीचार्ज कर रहे हैं, जो युवाओं पे लाठी चला रहे हैं जिसमें कीले लगे हुए, उनको मैं सिर्फ ड्यूरम्बिक ट्रायल्स क्या है ये याद दिलाना चाहता हूँ.
पोलीस व्हिडिओ झाला